अतिथी यांनाही मी विनंती करते। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे केंद्राचे केंद्राधिपती म्हणजे ज्यांची भूमिका पालकासारखी असते, एका बापाची जी भूमिका असते तीच केंद्राधिपती म्हणजे केंद्र प्रमुखाची भूमिका असते। आणि असा केंद्राचे केंद्र प्रमुख श्री येडके सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्याचा पद स्वीकारावं। व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना मी प्रमुख पाहुण्यांचा पद स्वीकारण्याची विनंती करते। संतोषरावजी काळे, प्रल्हादजी काळे, राजू नरवाडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशन परगणेजी, याच्या व्यतिरिक्त जे मंचावर उपस्थित आहेत अशा सगळ्या मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं पद स्वीकारावं। त्यांचं स्वागत गीतानी होणार होतं, पण थोडासा बदल करावा लागेल कारण स्टेज मोकळं करण्यासाठी आधी आपण मान्यवरांचं स्वागत घेणार आहोत। तर सुरुवातीला सर्वप्रथम मी आमंत्रित करते राठोड सरांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं नितीनजी जाधव यांचं स्वागत करावं। DJ Ashish SK व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार आपण करणार आहोत। सर्वप्रथम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीनजी जाधव यांचं स्वागत करण्यासाठी मी माझे सहकारी माझे लहान बंधू गिरे सरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन अध्यक्षांचा सत्कार करावा।
बोला. प्रत्येक जण मदतीला धावून येत असतं. शाळेच्या कुठल्याही कामामध्ये प्रत्येकाचा तितकाच हातभार लागतो. धन्यवाद. कार्यक्रम आता लगेच सुरू होणार आहे, त्याच्यामुळे टाळ्या बंद नाही झाल्या पाहिजेत. टाळ्या बंद झाल्या की कार्यक्रम बंद झाल्यासारखा वाटतो. यानंतर धन्यवाद सर. यानंतर शालेय समिती व्यवस्थापन उपाध्यक्ष राजू नरवाडेजी यांचं स्वागत करण्यासाठी मी गिरे सरांना आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. राजू नरवाडेजी. उत्तम त्याच गतीने आपली तलवार चालवणारे स्वाभिमानी संभाजीराजे, शिक्षणाचे दार खुले करून देणारे, प्रथम आपल्या पत्नीला शिकवून सर्व महिलांना शिकवण्याची संधी दिली असे आमचे क्रांती ज्योतिबा फुले. या देशातल्या पहिल्या मुख्याध्यापिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. आपल्याजवळ जर 2 पैसे असतील तर एका पैशाची पुस्तक आणि दुसऱ्या पैशाची भाकर घ्या असा अनमोल संदेश देणारे या देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवसे पुत्र प्राप्त होती तर का करावा लागे पती असा विज्ञानवादी संदेश देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर आणि खरं म्हणजे तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्या ज्या महामानवांनी आपलं जीवाचं रान केलं, कष्ट घेतले, अशा सर्व महामानवास आणि महानायिकास मी त्यांच्या विचारास अभिवादन करतो. आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे, आमच्या कोळी केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय एडके साहेब, या गावचे सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, आमच्या शिवसेनेचे कार्यकर्ते बाबुरावजी काळे, मला सर्वांचेच नाव येणार नाही, मंचावरील सर्व उपस्थित सन्माननीय पाहुणे, या कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्यांनी कौतुक पाहण्यासाठी आपण सर्व उपस्थित झाला, तसे माझे बालमित्र आणि मैत्रिणी. आपल्याला माहित आहे की आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत, ज्या आपल्या चिमुकल्याचं कौतुक आपल्याला करायचं आहे आणि ते कौतुक बघण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाला आहात. पण मला एक असं सांगावं वाटते की या मुलामध्ये एवढी स्किल आहे, एवढं कौशल्य आहे, पण ते सुप्त अवस्थेत आहे. आणि हे सुप्त अवस्थेत असलेलं कौशल्य आपल्याला त्याचं प्रगतीकरण करायचं आहे, सादरीकरण करायचं आहे. आणि त्यासाठी हे व्यासपीठ आपल्याला दरवर्षी स्नेह संमेलन या उद्देशाने मिळते, या हेतूने
येथील विद्यार्थ्यांचं यांचा कलागुणाचा विकास व्हावा, यांचं कौशल्य वाढावं या हेतूने सर्व शिक्षक आपलं प्राणपणाला लावून आपली कला या विद्यार्थ्यांमध्ये ओळखतात आणि त्यांचं या ठिकाणी सादरीकरण होत असतं. त्या प्रत्येक माणसामध्ये काही वेगळा गुण असतो, प्रत्येक माणसामध्ये एक वेगळा गुण असतो. एकाला बनते ते दुसऱ्याला बनत नाही. लता मंगेशकर सारखी एक गान कोकिळा आहे, तिला आपल्या ऐश्वर्यासारखा डान्स करता येणार. अहो एवढी सुंदर आहे ऐश्वर्या राय, तिला कुठला वक्तव्य म्हणजे भाषण करता येणार नाही. तिच्याकडे वेगळी स्किल आहे, वेगळं कौशल्य आहे की कुणाला डान्स करता येते, कुणाला गाता येते, कुणाला नृत्य करता येते, कुणाला व्याख्यान करता येते, बोलता येते, कुणाला लिहिता येते. अशा अनेक कला अनेक कौशल्य आपल्या विद्यार्थ्यांमध्ये लोकलेलं आहे. सुप्त गुण यांचा विकास करण्यासाठी हे व्यासपीठ त्यांच्यासाठी आहे. म्हणून प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक असो सर्व शिक्षक त्यांना घडवण्याचा, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे व्यासपीठ त्यांच्यासाठी तयार झालेलं आहे. आणि हे आपण सर्व ठिकाणी वापरू. सर्व कोणी कुणामध्ये काही कमी नाही, काही कमी नाही, तो मोठा होऊ शकतो, पण त्यांनी ते धाडस करायला पाहिजे. अमिताभ बच्चन यांना आकाशवाणीवर एक निवेदकाची नोकरी पाहिजे होती, निवेदक. हे निवेदकाची नोकरी त्या यांनी नाकारली अधिकाऱ्यांनी आकाशवाणी. पण याच्यामध्ये एवढा फेमस झाला आपल्या भारतामध्ये, त्या कलागुणांना वाव मिळाली आणि त्यांच्यामध्ये त्यांनी करिअर केलं. अशा अनेक गोष्टी आहेत. सचिन तेंडुलकर साहेब 3 वेळेस मॅट्रिकला नापास झाला, परंतु यांनी एवढं करिअर केलं. असं मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, कारण आपण हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आतुर झालेला आहे. आज शाळेचे मुख्याध्यापक हे आमच्या इथं नेवरी गावामध्ये 5 वर्ष होते. मॅडम जशा सुंदर हे करतात संचलन, त्याहीपेक्षा सुंदर संचलन करणाऱ्या मुली या राठोड सरांनी घडवल्या आणि जिल्ह्यामधून शिष्यवृत्तीला आमच्या इथून मुलं आणले. असं 10व्या 12व्या क्रमांकावर 5व्या 6व्या क्रमांकावर तालुक्यातून आणल्या. तेव्हा मी सर्व या शिक्षक वृंदाचं अभिनंदन करतो आणि मी इथंच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.